महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। JNPA रोडवरील PUB न्हावाशेवा कस्टम ऑफिस जवळील रोडवर सकाळी 7च्या सुमारास रिक्षा व ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात केळवणेचे भरत ठाकूर यांचे निधन झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रपाळी करून कामावरून घरी येत असताना केळवणेचे भरत ठाकूर व भोम येथील सचिन म्हात्रे व आकाश चौगले हे तिघे रिक्षातून येत असताना समोरून येणाऱ्या ट्रेलरने धडक दिली आहे। या अपघातात केळवणेचे भरत ठाकूर यांचे निधन झाले, तर भोम येथील सचिन म्हात्रे व आकाश चौगले जखमी असल्याने MGM वाशी येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे। अवजड वाहनांमुळे अपघाताचे सत्र चालू असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। महामार्गावर बेधडक पार्किंग केली जाते व अवजड वाहने बेफाम चालवण्याने स्थानिक नागरिकांचे जीव जात आहेत। या अपघातामुळे केळवणे गावातील व उरण पूर्व विभागातील नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध व भरपाई मिळवण्यासाठी रस्त्यावर येऊन विरोध केले आहे। पासून ते इथे आहेत, सांगतात 5 लाख देऊ 6 लाख देऊ, माणसाची काय किंमत करता का तुम्ही? काय किंमत आहे? एवढं 10 वर्ष सर्व्हिस करते शांत माणूस, आता ते कमवू शकते ना। त्याची मुलं आहेत, एक डिप्लोमा करते, एक 10वी मध्ये आहे, त्याच्या मिसेस आहे, त्याचे एवढं पूर्ण कुटुंब आलेलं आहे। एवढी जनता जमली, एवढ्या JNPAच्या गाड्या अडवल्यात, तरी त्या एका अब्जाधीशासाठी या 500 लोकांना गृहीत धरलेलं आहे। एका अब्जाधीश माणसासाठी 1980 साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर AR अंतुले साहेब यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती। शासनाने 1980 साली रेड्डी रेवस करंजा पुलाचा आराखडा तयार केला होता। कालांतराने शासनाने या मार्गात बदल करून नव्याने भूसंपादनाचा घाट घातला आहे। त्यामुळे ऐतिहासिक तथा पौराणिक द्रोणागिरी डोंगराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याचा दावा करत करंजा गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना 5 जुलै 2024 रोजी विरोध दर्शवला आहे। यावेळी करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, नौपाडा गावाध्यक्ष मनोहर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, शांताराम थळी, शैलेश डाऊर, परेश म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, परशुराम म्हात्रे, महेश डाऊर, ललित भगत आदी उपस्थित होते। उरण तालुक्याच्या किनारी कायद्याचे उल्लंघन करून बांधकाम केले आहे, तसेच बेकायदा कंटेनर गोदाम, रेसिडेंट एरिया व शासकीय जागेमध्ये भंगाराचे गोदामे यांच्यावर कारवाईसाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मागणी केली होती। अनधिकृत बांधकामावर प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे। यांच्या विरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी उरण तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे पत्रक उरण तहसीलदारांना दिला आहे। रायगड जिल्हा परिषदच्या पुनाडे प्राथमिक शाळेत एका शिक्षकाला 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग शिकवावे लागत आहेत। त्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे। पालक व्यवस्थापन समितीतर्फे पंचायत समितीच्या शिक्षक विभागाकडे शिक्षकांची मागणी केली, मात्र शिक्षक मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे। 7 स्टार फुटबॉल अकॅडमी उरणच्या वतीने रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी USA स्कूल बोरी येथे ब्ल्यू क्लब लीग जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली। यावेळी प्रमुख पाहुणे चांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते राकेश केळकर, रोहन म्हात्रे, 7 स्टार फुटबॉल अकॅडमीचे हेड कोच प्रवीण तोगरे, सहाय्यक कोच नंदिनी तोगरे, तनिष तोगरे इत्यादी विविध फुटबॉल टीम्स व फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।